च्या सामोरी नजरेची शाळा हिरो लैलानी मजनूची साड बदलायची हाय 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 ही सूरत लेली हाय अरे खिडकी लेली हाय अरे च्या सामोरी नजरेची शाळा हिरो लैलानी मजनूची साड बदलायची हाय 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 ही सूरत लेली हाय अरे खिडकी लेली हाय अरे मित्रांनो, तुम्ही जो आता प्रीमियर व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी आपल्या नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपण जो बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीट मध्ये ते ॲड केल्यानंतर त्याच बीट वरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला थोडे ऑप्शन मिळून जातील, त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. मास्टर कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि हा जो बीट मोड आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून आपल्या आता काय करायचं आहे, ह्या बीट मोड जिथून ह्या बीट चेंज होतील तिथून हा जो बीट मोड आहे इथून स्पीड करायचा. पहिली बीट बघायची ते कुठे चेंज होत आहे, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते, इथून स्पीड करायचा. त्याच्या पुढची बघायची बीट इथे चेंज होते. ठीक आहे, अशा प्रकारे ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्पीड करा. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ तो शोच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, त्यामध्ये इथून फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर झाली पहिली त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे इथे स्क्रोल करून रिप्लेचं ऑप्शन आहे ते मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुमचा जो फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे. तिथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून ॲड केल्यानंतर 2 बटन इथून सेट करायचं आहे आणि प्रत्येक बीटला इथून वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे. काही बीटला डबल फोटो ॲड केले तरी चालतील. तर इथून अशा इथून सर्व फोटो तुम्ही इथून ॲड करून घ्या. इथून फोटो ॲड केल्यानंतर इथून आपल्याला आता काय करायचं, ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करू. आपण जे इमोजी पिन जी दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे. ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. तर इथून नेल्यानंतर अशा इथून हे इमोजी पिन जिथून ॲड होऊन जाईल. तर मी काय करतो इथे आता आहे ना, सर्व फोटो इथून आहे ना ॲड करून घेतो बीटनुसार. तुम्ही पण घ्या. इथून पाहू शकाल सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपले हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये एक तुम्हाला ब्लास्ट नावाचा इफेक्ट मिळून जाईल, तो तुम्ही स्लाईड करा. ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि इथून मग अप्लाइड ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. ॲनिमेशनचा ऑप्शन आहे खाली 3 नंबर आहे त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल इथून स्लाईड करायचा. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधला सेविंग राईटचा जो फेड आहे तो स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या रॉक व्हर्टिकली, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना सेविंग राईटचा जो फेड आहे तो स्लाईड करायचा. हेच 2 इफेक्ट आपले रिपीट करत हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथपर्यंत आणायचा अशा प्रकारे करत इथून स्लाईड. त्याच्यानंतर हा जो आपला त्याच्या पुढचा 12 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला डिस्टोल लेपचा जो फेड आहे तो स्लाईड करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कॉम्बोमधलाच डायनामिक सेकचा जो फेड आहे तो स्लाईड करायचा. पुन्हा आता त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपल्या सिम्पली इनमधलाच रेट्रो फेड इन 2चा जो फेड आहे तो स्लाईड करायचा. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सेम इफेक्ट त्याच्या पुढच्या फोटोला आणि त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली हा जो 14 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्प्लाय नंबर 1चा जो फेड आहे तो स्लाईड करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्प्लाय नंबर 2चा तो इफेक्ट स्लाईड करायचा. आता त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला डिस्टो लेपचा जो फेड आहे तो स्लाईड करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे तो स्लाईड करून द्यायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो फेड आहे तो स्लाईड करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्प्लाय नंबर 1चा तो इफेक्ट स्लाईड करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्प्लाय नंबर 2चा तो इफेक्ट स्लाईड करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे तो स्लाईड करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना आपल्या इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनलचा जो फेड आहे तो स्लाईड करायचा. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधला सिम्पली व्हायब्रेटिंग पॅनल जो फेड आहे तो स्लाईड करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या आहे ना कॉम्बोमधला स्प्लाय नंबर 1चा जो फेड आहे तो स्लाईड करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्प्लाय नंबर 2चा जो फेड आहे तो स्लाईड करायचा. हेच आता 2 इफेक्ट आहे ना 18 सेकंदाचे तिथं आपल्या काय करायचं 18 सेकंदापासून जे पण पुढच्या शेवटपर्यंत फोटो राहतील त्यांना आपल्या 2च इफेक्ट स्लाईड करायचे. ते म्हणजे प्लॅन नंबर 1चा आणि प्लॅन नंबर 2चा कॉम्बोमध्ये मिळून जातील.
त्याच्यानंतर सिलेक्ट करत करत शेवटपर्यंत यायचं. इथून हे इफेक्ट्स ॲड केल्यानंतर सर्व पहिल्यांदा यायचे इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक करून इथून रेट्रोमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल ब्लॅक नॉईजचा. इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याची इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपून येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीचा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तो तुमचाच व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.